हॅलो, नमस्कार. मी निकिता किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मी आज झटपट होणारा असा वाटाणे मसाले भात बनवणार आहे. खायला खूप टेस्टी लागतो आणि बनवायला खूप इझी असतो. तर इथे मी 1 टोमॅटो, कांदा, मिरची, तेजपत्ता, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी वाटाणे मी 1 वाटी सोलून घेतली आहे. आता सध्या वाटाण्याचा सीझन चालू आहे. चला तर आपण वाटाणे मसाले भात बनवूया. इथे मी कुकरमध्ये 3-4 पळ्या तेल टाकते आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये इथे कट करून घेतलेला कांदा सुट्टा करून टाकणार आहे. सुट्टा करून टाकल्याने कांदा लवकर परतला जातो. त्यानंतर इथे त्यामध्येच लगेच मोहरी टाकत आहे. मोहरी कांद्यासोबत चांगली तडतडली जाते आणि इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या अर्धवट कट करून घेतल्या. त्यामध्ये त्या टाकते आणि आलं पण त्यामध्ये टाकलं आहे आणि मिरची 7-8 मिरची मधोमध कट करून घेतली ते पण त्यामध्ये टाकते आणि तेजपत्ता पण टाकते, टोमॅटो पण टाकते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. इथे 1 चमचा मी जिरे घातले आणि हिंग टाकते. हिंगाने टेस्ट खूप छान येते. त्यानंतर इथे मी धना पावडर टाकली आणि थोडासा गरम मसाला पण त्यामध्ये टाकला आहे. ज्यावेळेस आपल्याला भाजी चपाती खाऊ वाटत नाही त्यावेळेस तुम्ही असा वाटाणे मसाले भात करून खाऊ शकता. आणि इथे मी सोलून घेतलेली हिरवी वाटाणे त्यामध्ये मिक्स करत आहे आणि शेवटी त्यामध्ये हळद टाकणार आहे. हे सर्व मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी अर्धा लिंबू कट करून घेतले आणि त्याचा रस त्या मसाले भातामध्ये टाकणार आहे. लिंबाने टेस्ट मसाले भाताची चांगली येते आणि कोथिंबीर पण त्यामध्ये टाकून घेते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी उकळी येण्यासाठी ठेवायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि इथे मी 1 मोठी वाटी कोलम तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. ते मी त्यामध्ये मिक्स करत आहे. मिक्स केल्यानंतर त्याला शिजण्यासाठी कुकरचे झाकण लावून घेणार आणि 5-6 मिनिटे शिजू देणार. 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर भात आपला व्यवस्थित शिजला जातो. चला तर मसाले भात तयार झाला आहे. मी इथे काकडी आणि बीट कट करून घेतलं आहे मसाले भातासोबत खाण्यासाठी. असा झटपट होणारा मसाले भात तुम्ही पण बनवू शकता.